नमस्कार श्रोते हो. आई होणं ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक सुखद घटना असते. मात्र बाळाला जन्म देणे आणि त्याचे संगोपन करणे ही एक फार मोठी जबाबदारी आहे. प्रत्येक महिलेला आपण एक परफेक्ट आई व्हावं असं नक्कीच वाटत असते. जर तुम्ही आई होण्याचं प्लॅनिंग करताय अथवा तुम्हाला लहान मुलं असतील तर तुम्ही भविष्यात कशा आई असणार हे जाणून घेण्याची तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. यासाठीच आम्ही तुम्हाला तुमच्या राशीनुसार तुम्ही कशा आई व्हाल हे सांगत आहोत, ज्याचा तुम्हाला तुमच्या भविष्यात नक्कीच फायदा होऊ शकतो. चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूयात. मेष राशीची आई. 1. अतिशय बुद्धिमान आणि महत्वाकांक्षी असणारी मेष राशीची आई प्रेमळ, मायाळू, उदारही असते. मात्र तिचे हे गुण तिच्या मुलांच्या अनुभवाला तसे कमीच येतात. त्यांच्या वाट्याला येतो तो शिस्तीचा बडगा. 2. आपल्या मुलांनी हुशार असावे, नाव कमवावे, त्यांचे कौतुक व्हावे अशी तिची जबरदस्त महत्वाकांक्षा असते आणि त्याकरता रात्रंदिवस कष्ट घेण्यासाठी ती मागे पुढे पाहत नाही. 3. मुलांवर मेहनत घेते, त्यांना काय हवे नको ते सर्व पाहते आणि तिच्या मनाप्रमाणे न घडल्यास जमदग्नीचा अवतारही धारण करते. 4. वाद झाल्यास माघार घेणे हे तर तिच्या रक्तातच नसते, पण मोठमोठ्याने आरडाओरड करून बोलल्याशिवाय ती शांत होत नाही. 5. मुलांचा अभ्यास घेताना त्यांना समजावून सांगताना तिचा मानसिक तोल किती वेळ टिकून राहील याचा भरवसा नसतो आणि एकदा मानसिक तोल ढळला की मग मात्र त्या पोरांची खैर नसते. 6. मुलांच्या बाबतीत एकदा जर तिने काही ठरवले तर त्यात यश मिळविण्यासाठी ती आपली बुद्धी, श्रम, पैसा पणाला लावेल, परंतु ती त्यासाठी कोणाकडेही हाजी मात्र करत नाही. श्रोते हो, पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे घर, घरातील मंडळी, लहान मुले नेहमी आनंदायी राहतील. 7. ती स्वतःच्या आवडीनिवडी मुलांवर लादण्याचा प्रयत्न करते. इतर मुलांशी तुलना करते तशी मुलांसाठी त्यांच्या भल्यासाठीच ती सर्व करते. मुले नाराज झाली तर त्यांची समजूत घालते, त्यांच्या भावना जपणे हे तिच्या अखत्यारीत बसत नाही. 8. घरातील तिच्या वर्चस्वामुळे आपल्या स्वातंत्र्याला थोडी बाधा आल्याचे मुलांना वाटते. मुलींनी स्वतंत्र व्हावे, धीट असावे, गृहकृत्य दक्ष असावे, मुलांनी विविध स्पर्धेत भाग घ्यावा, धडाडीने वागावे असे तिला वाटते. 9. मुलांचे लाड करणे हे तिच्या स्वभावात बसत नाही. मुलांना गरजेपेक्षा जास्त स्वातंत्र्य देणे तिला पटत नाही, त्यामुळे मुले थोडी नाराज असतात. 10. तशी ती आदर्श आई ठरू शकेल तशी मेष स्त्री आई साधी असते, त्यामुळे मुलांच्या हौशींनाही मर्यादा असते. या सर्वांचा परिणाम म्हणजे मोठेपणी मुलींमध्ये आणि या आईत दरी उत्पन्न होण्याची शक्यता असते. मुलांनी अशा कर्तव्यनिष्ठुर पण कष्टाळू आईचे व तिने घेतलेल्या श्रमांचे जरूर स्मरण ठेवावे. वृषभ राशीची आई. 1. ही आई मुलांच्या बाबतीत थोडी हळवी असते. शांत व प्रेमळ असल्याने मुलांवर ओरडणे, त्यांना मारणे हे तिला जमत नाही. मुलांनी हौसमौज करावी, आनंदात राहावे, कपडालत्ता चांगला वापरावा, आकर्षक दिसावे, नीटनेटके राहावे असे तिला नेहमीच वाटते. 2. मुलांसाठी बाजारात आलेल्या नवीन गोष्टी, वस्तू ती आणते. अभ्यास, कला, क्रीडा याबाबतीत मुलांच्या आवडीनिवडीचा विचार करून त्यांना त्यासाठी ही आई सहकार्य करते. 3. त्यांच्या मित्रमैत्रिणींचे अगत्याने स्वागत करणे तिला आवडते. 4. माणसात मुलांचा पाणुतारा न करता त्यांच्या समस्या सोडवण्यास ती मदत करते. त्या स्त्रीची मुले शांत स्वभावाची, मर्यादशील व विनयी निपजतात. आईवर त्यांचे प्रेम असते. 4. मुलांनी कोणाच्या वाटेला जाऊ नये, वादविवाद टाळावेत, आपापसात प्रेमाने वागावे व वडीलधाऱ्याला मान द्यावा यासाठी ती प्रयत्नशील असते. 5. हिची मुले थोडी विकृत होतात, त्यांच्यात धाडस, समयसूचकता, समस्यांना तोंड देण्याचे सामर्थ्य येत नाही. आर्थिक परिस्थिती बिघडल्यास ही आई मुलांना खंबीरपणे वाढवू शकत नाही. मिथुन राशीची आई. 1. ही एक प्रेमळ आई असते. आपल्या मुलांवर तिचे कटाक्षाने लक्ष असते. आपली मुले इतरांच्या मानाने कुठेच मागे पडू नये म्हणून ती सतत प्रयत्न करते. कष्टाला कमी पडत नाही. चारचौघात वागण्यात, चालीरीतीत मुले कुठे कमी पडू नयेत यासाठी वळण लावण्याचा प्रयत्न करते. 2.
ही आई उत्तम गृहिणी असल्यामुळे मुलांची खाण्यापिण्याची चंगळ असते. सण समारंभ, लग्न कार्य, वाढदिवस इत्यादीत मुलांसह भाग घेते. त्यामुळे मुलांना पुढील आयुष्यात एकटेपणा जाणवत नाही. 3. पण अनिश्चितता आणि काहीसा धरसोडपणा या तिच्या अवगुणांचा मुलांवर परिणाम होतोच. यामुळे मुलांना योग्य सल्ला देणे तिला जमत नाही, कारण तिचे सारखे विचार बदलत जातात. याबाबत तिने तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. ही आई परोपकारी, दयाळू, वर्तणुकीने शालीन असल्यामुळे या गुणांचा वारसा मुलांना पुढील आयुष्यात पदोपदी उपयुक्त ठरतो. कर्क राशीची आई. 1. ही आई मुलांच्या बाबतीत अतिशय भावना प्रधान असते. मुलांना काही लागले, थोडे जरी बरे नसले तर तिचे कुठेही लक्ष लागत नाही. आपल्या परिवारापासून, मुलांपासून ती दूर राहूच शकत नाही. प्रत्येक मुलाच्या बाबतीत त्याला काय हवे, काय नको याची तिला पूर्ण कल्पना असते. 2. स्वतःच्या स्वभावात थोडा चंचलपणा असूनही मुलांच्या बाबतीत महत्त्वाचे निर्णय घेताना ती गंभीर, निश्चयी आणि धोरणी बनते. मुलांवर कडक शिस्तीची बंधने न घालता ती त्यांना थोडेफार स्वातंत्र्य देते, पण त्यांच्या प्रत्येक कृतीवर तिचे लक्ष असते. 3. मुलांची सतत काळजी, काल्पनिक विचाराने अस्वस्थ होणे हा स्वभाव तिच्या प्रकृतीला त्रासदायक ठरतो. मुलांची लग्न झाल्यावर त्यांच्यावरील अतीव प्रेमासाठी ती काहीशी बेचैन होते. तिच्या उतारवयात मुले या सर्व गोष्टींची परतफेड करून आनंद देतात. हेच तिच्या आईच्या भूमिकेला पडलेले उत्तम गुण आहे. सिंह राशीची आई. 1. सर्वांत हुशार मूल आपलं असावं. बुद्धिमान मूल आपले असावे, सुंदर मूल आपले असावे, जिथे जाल तिथे आपलेच मुले उठून दिसावे ही तिची जबरदस्त तळमळ असते. त्यामुळे त्यांना घडवण्यात ती आपलं सर्वस्वपणाला लावते. 2. सगळ्यात अद्ययावत, आधुनिक असे जे शिक्षण ते आपल्या मुलांना मिळावे ही तिची तळमळ. मुलांनी धीट बनावे, वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा, समाजोपयोगी कार्य करावे, कोणीही नावे ठेवू नयेत, असे सांभाळून वागावे अशी तिची शिकवण असते. 3. तिला पाळणाघर ही संकल्पना मुळीच पटत नाही. प्रत्येक मुलाच्या बाबतीत ती स्वतः निर्णय घेते. कोणाचेही नियंत्रण किंवा सल्ला तिला चालत नाही, परंतु योग्य सल्ल्याचा ती आदरच करते. 4. लबाडीने वागणे, लोकांना फसविणे, फुकटचा बडेजाव, लोकांची हाजीहाजी मुलांनी करू नये यासाठी ती प्रयत्न करते. मुलांनी मित्रांचा गोतावळा जमवून चकाट्या पेटणे, पार्ट्या करणे हे तिला आवडत नाही. स्वतःची इच्छा, दृढ निश्चयच, प्रयत्न, परमेश्वरातील दृढ श्रद्धा व योग्यता याच्या जोरावर ती मुलाला अव्वल स्थान मिळवून देते. कन्या राशीची आई. 1. खरे पाहता या स्त्रियांना मुलांची विशेष आवड नसते. मुलांच्या खस्ता काढणे त्यांना नको वाटते. यांच्या अपत्यात मुलांपेक्षा मुलीच जास्त असतात. त्यांनाही मुलीच जास्त आवडतात. 2. काल्पनिक संकटांची काळजी करण्याची सवय असल्याने मुलांच्याही बाबतीत नको ते विचार त्या करतात. यामुळे मुलांना आपल्यापासून दूर करणे म्हणजे त्यांना एक शिक्षाच वाटते. या स्वभावामुळे मुलांच्या प्रगतीत मात्र बाधा येते. 3. मुलांनी अभ्यासात हुशार असावे, लोकांनी त्यांचे कौतुक करावे याकरता या राशीच्या स्त्रिया नक्कीच भरपूर कष्ट घेतात. मुलांना कणखर व स्वतंत्र त्यांनी बनवावे, त्यांचा आत्मविश्वास वाढवावा यासाठी ती सतत प्रयत्न करते. तूळ राशीची आई. 1. तुळीच्या स्त्रियांना मुलांची आवड थोडी कमीच असते. कष्टाची, त्रासाची कामे करणे या शुक्राच्या तुळीला जरा आवडतच नाही. लहान मुलांना सांभाळणे, त्यांचे कपडे बदलणे, त्यांचे दूध खाणे पिणे, त्यांचे औषध पाणी, त्यांच्यासाठी जागरण करणे या गोष्टीचा या माऊलीला थोडा कंटाळाच येतो. 2. ही कामे आर्थिक सुबत्ता असल्यास त्या दुसऱ्याकडूनच करून घेतात. मुलांना सांभाळायला बाई, शिकवणी लावण्याकडे यांचा कल असतो. ही कामे स्वतः न करता स्वतः आरामात राहून त्या दुसऱ्यांकडून करवून घेतात. 3. या सर्व गोष्टींमुळे मध्यम किंवा गरीब परिस्थिती असल्यास मुलांना स्वतःची प्रगती स्वतःच करावी लागते. त्यांनी आईकडून खूप अपेक्षा करू नये. हाती पैसा भरपूर असल्यास या राशीच्या आया मुलांचे अव्वाच्या सव्वा हट पुरवतात. मुले जे मागतील ते देऊन स्वतःचे समाधान करून घेतात. या सर्वांमुळे त्यांची मुले बिघडण्याची शक्यता असते. 4. सुसंस्कृत, आकर्षक, हुशार, रसिक, दिलदार, बोलक्या, दुसऱ्यांना सहकार्य करणाऱ्या अशा अनेक चांगल्या गुणांनी युक्त असणाऱ्या या स्त्रियांनी मुलांच्या संगोपनाबाबतीतले हे राशीगुण लक्षात घेऊन
त्यावर मात करणे श्रेयस्कर असेल. वृश्चिक राशीची आई. 1. मंगळाच्या अधिपत्याखालील या राशीच्या स्त्रियांमध्ये सहनशीलता, विनय, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, माया हे संततीच्या बाबतीत आवश्यक असणारे स्त्रीसुलभ गुण अभावानेच असल्याने किंवा अशा गुणांचा विकास होऊ शकत नसल्याने त्यांच्याकडून संततीच्या बाबतीत या गुणांची अपेक्षा न करणे उत्तमच. 2. घमेंड, गर्व, द्वेषभाव या त्यांच्या स्वभावामुळे सध्या जगात चालू असलेल्या स्पर्धेत मुलांनी मागे राहू नये असे त्यांना मनापासून वाटते. त्यासाठी त्या निश्चितच प्रयत्नशील राहतात. त्यासाठी त्या कडक धोरण स्वीकारण्याची शक्यता असते. 3. वागण्यात जिव्हाळा नसला तरी खाण्यापिण्यात त्या काही कमी पडू देत नाहीत. नोकरी, व्यवसायामुळे मुलांना तशीही आईची ओढ कमीच होते. ते यामुळे आईशी मनमोकळा संवाद साधू शकत नाही. बाहेरच्या गोष्टी आईला सांगितल्या जात नाही. यांचा मूड कधी जाईल, कधी या चिडतील याचा भरवसा नसतो. 4. स्वभावही चिडखोर असल्याने मुले काहीशी बिथरून जातात. मुलांना शिस्त लावणे, शहाणपणाच्या 4 गोष्टी त्यांना सांगणे, त्यांचा अभ्यास घेणे, त्यांच्या आवडी निवडी, भवितव्याचा विचार करणे या गोष्टींसाठी कामांमुळे त्यांना फार वेळ देणे शक्य नसते. आईच्या स्वभावाचा, तिच्या वागणुकीचा अंदाज असल्याने मुले स्वतःच जबाबदारीने वागून यश मिळवतात, नाहीतर भरकटले जातात. धनु राशीची आई. 1. संततीच्या बाबतीत धनु राशीच्या स्त्रिया या अत्यंत दक्ष असतात. आपली मुले सर्व दृष्टीने गुणी व्हावी यासाठी सतत धडपडणाऱ्या या स्त्रिया मुलांना शिस्तीत वाढवतात. मुलांच्या तब्येती चांगल्या राहाव्यात, ती निर्व्यसनी असावी, आज्ञाधारक असावी, त्यांनी थोरा मोठ्यांचा मान ठेवावा, ती अभ्यासाप्रमाणे इतर विषयातही हुशार असावी असा त्यांचा प्रयत्न असतो. 2. विशेष म्हणजे मुलेही अशीच निपजतात. सत्कर्माची आवड, ईश्वरावर श्रद्धा असते. भूतदया, परोपकार, दुसऱ्याला मदत करणे, प्रसंगी धावून जाणे या गोष्टी यांच्यात संस्कारित झालेल्या दिसून येतात. 3. या स्त्रियांचे आपल्या मुलांच्या प्रत्येक प्रवृत्तीवर लक्ष असते. त्यांचे खाणपिणे, आवडीनिवडी पुरवतात. या स्त्रिया मुलांच्या बाबतीत अत्यंत हळव्या असतात. मुलांकडून थोडाही अपमान झाल्यास त्यांना त्रास होतो, त्यांना हा अपमान सहन होत नाही. 4. मुलांवर प्रेमाने का होईना पण हुकमत चालू असते. गुरुची रास असलेली धनुराशीची आई स्वतःमध्ये थोडा बदल केल्यास एक आदर्श आई होऊ शकते, यात शंका नाही. मकर राशीची आई. 1. प्रेमळ स्वभाव हा गुण त्यांच्या कोशात सापडणे कठीणच. त्यामुळे त्यांची मुलांशी विशेष जवळीक असणे शक्यच नाही, परंतु शिस्तीच्या बाबतीत मात्र त्या जागरूक असतात. मुलांची फारशी दयामाया न करता त्या त्यांच्या वागण्यावर लगाम ठेवतात. 2. त्यांचे भलते सलते लाड त्या खपवून घेत नाहीत. खाण्यापिण्याचेही विशेष टोचले पुरवत नाहीत, पण जे आवश्यक असेल ते करण्याचा प्रयत्न जरूर करतात. त्यांचा काटकसरीपणा, कंजूषपणा याचा परिणाम थोडाफार मुलांवर होतोच. 3. प्रेमाच्या पोटी किंवा निष्कारण काळजीच्या पोटी त्यांना सतत आपल्याजवळ जखडून ठेवणे हा प्रकार त्यांच्याजवळ नसतो. शनीच्या अंमलाखालील या स्त्रिया न्यायनिष्ठुर असल्याने मुलांच्या दोषावर पांघरून घालत नाहीत, परंतु मुलांच्या बाबतीत कर्तव्यात मुळीच कसूर होऊ देत नाहीत, हेच यांचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. कुंभ राशीची आई. 1. कुंभेची स्त्री स्वतंत्र विचारांची असते. मठ्ठ वा मंद माणसाबरोबर तिला बोलणे सुद्धा आवडत नाही. तिची प्रत्येक गोष्ट ही बुद्धीशी निगडीत असते. आईच्या भूमिकेला त्या उत्तम न्याय देतात, यात शंकाच नाही. 2. स्वतः सुविद्य व सुविचारी असल्याने आपल्या पाल्याला त्या तसेच घडवण्याच्या प्रयत्नात असतात आणि त्यात त्या यशस्वी होतातही. मुलांवर चिडणे, आरडाओरड करणे, मारणे या गोष्टी त्यांच्या स्वभावात नसतात, तरीही मुले त्यांच्या धाकात राहतात. 3. मुलांवर यांचे पूर्ण लक्ष असते. मुलांचे खाणे पिणे, त्यांची प्रकृती, त्यांच्या गरजा याबाबत जास्त गाजावाजा न करता त्या त्यांचे कर्तव्य प्रेमाने व दक्षतेने पूर्ण करतात. बोलण्यापेक्षा आणि उपदेश करण्यापेक्षा आपल्या वर्तणुकीने त्या मुलांवर संस्कार घडवतात. 4. त्यांच्या स्वभावातील उत्तमोत्तम गुण मुलांच्यात उतरतात. खोटे बोलणे, चहाड्या करणे, अफरातफर करणे, एखाद्याची निंदा करणे, थापा मारणे या गोष्टी घरात कधीही न घडल्याने मुले या सर्वांपासून अलिप्त राहतात. या स्त्रियांना संतती कमी असते, त्यामुळे मुलांवर लक्ष देणे त्यांना सहज शक्य आणि सोपे होते. मीन राशीची आई.
एक आई या भूमिकेबद्दल विनेच्या स्त्रियांना फार गुण मिळण्याची शक्यता कमीच म्हणायला हवी. यांच्या संततीमध्ये अंतर फार कमी दिसून येते. साहजिकच लागोपाठ गर्भारपण, बाळंतपणामुळे त्यांना स्वस्थता लाभत नाही. 2. याच्या जोडीला स्वभावातील आळशीपणाही असतोच. या सगळ्यांचा परिणाम मुलांच्या वाढीवर, प्रगतीवर होतो. त्यांना शिस्त लावणे, त्यांच्यावर उत्तमोत्तम संस्कार करणे, त्यांचा अभ्यास घेणे, त्यांना जपणे या गोष्टी त्यांच्याकडून अभावानेच घडतात. 3. पदरचे मोडून इतरांना मदत करणे, आल्या गेल्याचा पाहुणचार करणे, शांत राहून सगळ्यांशी व्यवहार करणे, या आपल्या स्वभावातील चांगल्या गोष्टींचे संस्कार मुलांवर आपोआप होतील. त्यांना तसेच वळण लागेल असे त्यांना वाटते. 4. मुलांना घडवण्यासाठी वेगळी मेहनत घ्यावी लागते, हे त्यांच्या लक्षात येत नाही. यातून मुलांकडे नकळत दुर्लक्ष होते. परिणाम व्हायचा तो होतोच. मुलांना चुकीचे वळण लागून ते बिघडण्याची भीती असते. अशी मुलं व्यसनी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. 5. कोणाबरोबर चुरस, स्पर्धा हा त्यांचा स्वभाव नसल्यामुळे त्यांच्या मुलांमध्येही तशी ईर्ष्याही दिसून येत नाही. मुलांवर त्यांचे अतिशय प्रेम असते, त्यांच्यासाठी करण्यात येणाऱ्या त्यागाची कमतरता असते. श्रोतेहो, आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. तसे असल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब न विसरता करा. धन्यवाद.